आपल्या बाजार समित्यांमध्ये मागच्या 5 दिवसांपासून बाजारभाव पाडण्याचा घोटाळा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाची बातमी एका देशामधनं आलेली आहे. या देशात सुद्धा कांद्याचा महाघोटाळा झालेला आहे. विशेषतः चीन आणि नेदरलँडमधून आलेला कांदा या देशामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. भारतीय रुपयात सांगायचं झालंच तर या कांद्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. आता तो देश कुठला आहे? तर तो देश आहे फिलिपाईन्स आणि जिथं हा कांदा जप्त केला ती फिलिपाईन्सची राजधानी आहे मनिला. आपला त्याच्याशी काय संबंध आहे? तिथे कांद्याचे जप्त झालेले कंटेनर, त्याची कॉस्ट, त्याचं काय कारण आहे? का तो जप्त झाला? आणि त्यातून आपल्याला आपल्या कांद्याला काय संधी आहे? विशेषतः या भाव पाडण्याच्या राजकारणात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 11 जून 2024. आजचा विषय जरा वेगळा आहे. एरवी बांगलादेशमध्ये होणारी कांद्याची तस्करी याच्या अनेक बातम्या आपण दिलेल्या आहेत. विशेषतः याआधी मेघालय असेल किंवा आणखी काही बॉर्डर्स असतील भारताच्या, इथून कांदा तस्करी होत होता आणि त्याच्यावर आपल्या कस्टम विभागाने कारवाई केली. त्याच्यानंतर त्यांच्यामधले वाद झाले वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वर्षी बघितलेल्या आहेत. आणि त्यातून या तस्करीतून तस्करांचं आणि संबंधित व्यापाऱ्यांचा फायदा होतो, मात्र शेतकऱ्यांचं नुकसानच होतं, हेही आपण बघितलं आहे. आता दुसरा जो भाग आहे, असाच एक प्रकार फिलिपाईन्समध्ये उघडकीस आलाय. मात्र तिथल्या कस्टम्स विभागानं अतिशय कठोर कारवाई करत त्यामध्ये चीनचा लाल कांदा पकडलेला आहे, की जो कांदा भारतीय कांद्यासह अनेक ठिकाणी स्पर्धा देतो. आणि जगातला सर्वाधिक कांदा एक्सपोर्ट करणारा जो देश आहे नेदरलँडचा पण कांदा त्यांनी पकडलेला आहे. हा कांदा पिवळा आणि लाल असा दोन्ही प्रकारचा आहे. लसणाची पण त्याच्यामध्ये समावेश आहे. आता ही बातमी काय आहे आणि याचं नक्की काय कारवाई झाली ते बघूया. फिलिपाईन्समधली जी अधिकृत वृत्तसंस्था आहे, फिलिपाईन्स न्यूज एजन्सी, याच्या आधारानं आपण ही माहिती तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहोत. तर मनिला इंटरनॅशनल कंटेनर पोर्ट आहे. इथे चीनवरून आलेले तब्बल 26 कंटेनर लाल कांद्याचे बेवारस स्थितीत आढळून आले. आणि ते जेव्हा पकडले तेव्हा असं लक्षात आलं की फिलिपाईनच्या सीमाशुल्क विभागाने याची तपासणी केल्यावर हा माल क्लिअर झालेला नव्हता, म्हणजे कस्टम क्लिअर झालेला नव्हता. त्याची कुठलीही कागदपत्र नव्हती, तो तस्करीचा होता. त्यामुळे हे सगळे कंटेनर जप्त करण्यात आले आहे. किती माल होता ते तुमच्या लक्षात येईल. अधिकृत आकडेवारीनुसार कंटेनर होते 26, एकूण पिशव्या 72,215. माझ्यासमोर आकडेवारी मी वाचून दाखवतो आहे. याचं वजन होतं साधारण 6.5 लाख किलो, म्हणजे साधारण 650 टन. आता याची किंमत जी होती साधारण 87 दशलक्ष फिलिपाईन्स पेसो हे तिथलं चलन आहे. डॉलरमध्ये होतात 15 लाख डॉलर आणि भारतीय रुपयात याची किंमत होती 13.5 कोटी जवळपास. म्हणजे साधारण 13.5 कोटीचा हा माल कुठलंही शुल्क जे न आकारता, की जे 90 लाख पेसो कर जो होता तो बुडवला आणि हा माल अधिकृतपणे याच्यामध्ये तो अनधिकृतपणे जाणार होता, पण तो जप्त करून अधिकृतपणे तो सीज करण्यात आला. आता फिलिपाईन्समध्ये कांद्याच्या संदर्भात ही एकमेव कारवाई आहे का? फिलिपाईन्सचा आणि भारताचा कांद्याचं काय रिलेशन आहे? भारतामध्ये काही ठिकाणी कांदा हे राजकीय पीक असं सगळं केल्यामुळे कांद्याचे प्रश्न माध्यमांनी इतके वाढवून ठेवलेले आहेत आणि राजकारण्यांनी पण वाढवले, तथाकथित पुढाऱ्यांनी पण. कारण कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तर यांची दुकानदारी चालेल, लक्षात घ्या. त्यामुळे होतं काय, कांद्याचे बाजारभाव वाढले की दिल्लीवरनं माध्यमं बोंब मारायला लागतात आणि बाजारभाव शेतकऱ्याला 1 पैसा 2 पैसे 5 पैसे जास्त मिळत असेल किंवा एखादा रुपया जास्त मिळत असेल तर लासलगाव पिंपळगाववाले ठेवलेले जे पत्रकार आहेत ते बोंब मारायला लागतात. ठेवलेले पत्रकार, ठेवलेले माध्यमं सगळे चुकीचे नाही आहेत, काही चांगले पण आहेत. तर यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तसंच फिलिपाईन्सला
एकदा तर अशी वेळ येते की चिकनच्या किमतीपेक्षा सुद्धा कांद्याचे दर जास्त जातात, कारण तिथे कांदा हे सेन्सिटिव्ह पीक आहे. फिलिपाईन्सला स्वतःचा कांदा येतो, पण तिथे जो कांदा जातो तो चीनमधनं, नेदरलँडमधनं आणि भारतातून सुद्धा जातो. 2022-23चं बघितलं तर सप्टेंबरचं माझ्याकडे काही आकडेवारी आहे. त्याच्यामध्ये भारतातून मी तुम्हाला 2-3 आकडे वाचून दाखवतो, तर किती कांदा गेलाय. 25 सप्टेंबर 23ला भारतातनं आलाय $14,000 कांदा, अमेरिकी डॉलर. 23 सप्टेंबर 23ला आला $15,000 कांदा. माफ करा, 25 सप्टेंबर त्याच दिवशी. त्याच्यानंतर आला एक $14,000. त्यानंतर 22 सप्टेंबरला आलाय $15,017. 21ला आलाय $15,173. 19ला आलाय $14,850. तर या पद्धतीनं कांद्याची निर्यात आपण फिलिपाईन्सला होते. फिलिपाईन्स हा काही आपला पारंपरिक निर्यात आयातदार देश नाही आहे. पण ज्या ज्या वेळेस गरज पडते त्या त्या वेळेस फिलिपाईन्स भारताकडनं कांदा मागवतो. आता दुसरी घटना सांगतो आणि आपल्याला भारताला काय त्याचा फायदा होऊ शकतो ते आपण बघूया. काही दिवसांपूर्वी फिलिपाईन्सनी अलीकडेच एक आणखी कारवाई केली होती, म्हणजे याच जून महिन्याच्या याच्यामध्ये. डेली ट्रिब्यून नावाचं एक दैनिक आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील एका काय नुएवा एक्सजा येथील एका कोल्ड स्टोरेजवर छापा टाकण्यात आला आणि तिथे सुमारे अ, 35.5 दशलक्ष पेसो किंवा $6 लाख किमतीचा कांदा आणि लसूण जप्त करण्यात आला. पिवळ्या रंगाचा कांदा होता, लालही कांदा होता. आता हा कोणाचा माल पकडला गेला ते बघूया. 6,000 बॅग लहान पिवळा कांदा नेदरलँडचा, 1,000 बॅग मोठा पिवळा कांदा, 3,700 बॅग मोठा लाल कांदा हा चीनचा होता आणि 12,350 बॅग हा चीनी लसूण होता. त्यातल्या कांद्याच्या बॅग 10,000 होता. एकूण तो भरला होता 274 टन आणि सगळा जो माल होता 994 टन. नेदरलँड आणि या सगळ्या याच्यातनं यातून त्याची आकडेवारी बघितली तर ते साधारण दोन्ही मिळून ही तस्करीचा आकडा 18 ते 20 हजार, माफ करा, 18 ते 20 कोटी रुपयांचा माल होता भारतीय रुपयांमध्ये. फिलिपाईन्समध्ये कांदा संवेदनशील गोष्ट आहे, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे, कारण अनेकदा स्थानिक उत्पादन घटते, दर झपाट्यानं वाढतात, आयात परवानग्यावर निर्बंध असतात आणि व्यापारी किंवा तिथले आयातदार शॉर्टकट वापरून अशा पद्धतीची तस्करी करतात. त्यामुळे तस्करी आणि या पद्धतीची अवैध आयातीचे प्रकार वारंवार समोर येतात. अलीकडेच कृषी उत्पादनांच्या तस्करी विरोधात तिथल्या सरकारनं एक विशेष मोहीम सुरू केलेली आहे. भारतासाठी याचा काय उपयोग होईल ते आपण बघूया. तर एवढी सगळी माहिती दिली तर भारताचाही हे बघायला पाहिजे. याचं कारण असं आहे की भारताचा कांदा सध्या जगामध्ये स्पर्धात्मक आहे. अलीकडेच म्हणजे मागच्या एप्रिलपासून 1 एप्रिल 2025 पासून भारतीय कांद्यावर एकही रुपया निर्यात शुल्क नाही. भारतीय कांद्यावर जी MEP दिलेली होती, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस, जी पूर्वी $800 होती, मग ती 400वर आली, मग 200वर आली, असे कुठलेही निर्बंध नाही, ना कुठलाही कर आहे. त्यामुळे निर्यात जी आहे, निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार युद्ध वगैरेच्या तर अफवा सोडून द्या, पण निर्यात व्यवस्थित आणि वेगानं सुरू आहे. यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीचे आकडे तुमच्या तोंडावर मारले जातात की एक 11.5 पावणे 12 लाख मेट्रिक टन निर्यात झाली 24-25 मध्ये, पण 25-26 मध्ये ती 18 लाख मेट्रिक टनपर्यंत गेली आणि आता ती 20 लाख मेट्रिक टनापर्यंत जायची शक्यता आहे. आणि दुबईला पण कांदा व्यवस्थित जातोय. कालच मी काही जणांशी बोललोय, त्यांनी सांगितलं की हो, दुबईला कांदा व्यवस्थित जातोय, तिथं काही हे नाही. ओमानचा नवीन मार्ग सुरू झाला, याबद्दल आपण सांगितलेलंच आहे. सॉरी. तर ओमानसारख्या बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढती आहे. तिथून ते एक केंद्र म्हणून तिथून निर्यात होईल. पश्चिम आशिया आणि आशियातील अनेक देश या सगळ्या याच्यामुळे पर्यायी पुरवठादार शोधत आहेत, पर्यायी आयातदार शोधत आहे. तर भारत हा त्यांना एक चांगला पर्याय होऊ शकतो. अशा वेळी जर फिलिपाईन्समध्ये चीनच्या मालावर कारवाई होत असेल तर चीनची आणि नेदरलँडची आंतरराष्ट्रीय निर्यात बाजारात बदनामी होते, त्यांचं क्रेडिट डाऊन होतं. या सगळ्याचा परिणाम तिथले जे आयातदार आहेत किंवा तिथलं सरकार आहे, भारताला पर्याय निवडू शकतं.
कारण भारतीय कांदा चीनच्या तुलनेत स्वस्त आहे, हे परवाच सांगितलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात मलेशियानंतर फिलिपाईन्सला कांदा जातोय, पण तो खूप कमी जातोय, तो वाढू शकतो. जसं पाकिस्ताननी आपण जेव्हा निर्यात बंदी केली होती तेव्हा हात धुवून घेतले त्या विशिष्ट काळात, तसं आपल्याला ही संधी आहे. मात्र त्याच्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये अपेडा असतील, आपले निर्यातदार असतील किंवा गव्हर्नमेंटचं वाणिज्य मंत्रालयसुद्धा असेल. तर हा सगळा भाग आहे. आता भारतीय आणि आपल्या कांद्यासाठी महत्त्वाचा संदेश हे सांगून मी हे थांबतो. फिलिपाईन्समध्ये कांद्याची मागणी मजबूत आहे. स्थानिक उत्पादन पुरेसे नाही. आयातीवर अवलंबित्व आहे. चीन आणि इतर देशांच्या पुरवठ्यात अडचणी आल्यास भारताला संधी मिळू शकते. विशेषतः नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि मराठवाड्याच्या काही भागात काही ठिकाणी कांदा चांगला आहे, निर्यात क्वालिटीचा आहे. तो फार नाही आहे, 10-20% आहे. तर त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे निष्कर्ष काय, की चांगल्या दर्जाचा सुपर क्वालिटी जो 3 महिने, 4 महिने, सप्टेंबरपर्यंत, ऑक्टोबरपर्यंत टिकून राहत असेल तर विकू नका. आता कसा विकायचा, काय विकायचं हे तुम्हाला आधीच सांगून झालेलं आहे. त्याविषयी आपण पुन्हा नंतर बोलूया. जॉईनच्या बटनावर क्लिक करून या आठवड्याचे जे काही सविस्तर बाजारभाव आहे जिल्हा वाईज ते तुम्ही बघू शकता. अनेकांना त्याचा फायदा होतोय. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर इथे लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. नमस्कार. मी पंकज जोशी, विंचोटे.